तर आता इथेच बसलेले आहे आणि इथे तुम्हाला सगळ्या गावरान डाळी ज्या ज्या आणल्या ना त्याचं दाखवते. मागे बसते तुम्हाला लक्षात येईल काय काय घेऊन आलेली आहे वस्तू. तरी गोणीच घेतलेली त्यांच्याकडून. म्हटलं काय काय द्या. बघू शकता आपलं गावरान वस्तूंची खाण आहे ही. पहिल्यांदा तर इथे घेऊन जाऊ वरती, कारण पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यात टाकून देऊ पातेल्यामध्ये. अरे हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इतके जेवण झालं आणि आज आहे रंगपंचमी. रंगपंचमीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर तुम्हाला माहिती आहे नाशिकची सगळ्यात मोठी रंगपंचमी असते रहाड इथे, आणि ते दर रंगपंचमीला काढले जातात. तर खूप म्हणजे मला खूप बघायची इच्छा असते, म्हणजे दरवेळेस आहे इच्छा, पण नेमकी वैभव नसतं त्यावेळेस, सुट्टी नसते. तुम्हाला माहिती वैभव डॉक्टर आहे, डॉक्टरांना कधीच सुट्टी नसते. पोलीस आणि डॉक्टर असेल कधीच सुट्टी नसते, तसं वैभवला पण कधीच म्हणजे सुट्टीच नाही आहे. आणि काल होती फायनल सुट्टी. काल मग म्हणून आम्ही बाजारात गेलो हर्सूलच्या आणि तिथे खरेदी केलं, ते तर तुम्हाला दाखवलेच आहे. आणि आज रंगपंचमी. तर आज विहान ते गेले आई त्यांच्यासोबत साखरपुड्याला. असेच रिलेटिव्हचं साखरपुडा आहे, तिथे गेले आणि मीच एकटी आता घरामध्ये. तर म्हटलं काय करावं, तर हां मी मग धान्य काय 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 आणलं होतं ते दाखवलं नव्हतं तुम्हाला, आता ते दाखवते मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये. आणि त्याच्यातली जी तुरीची डाळ आहे ना, ती मला वरती गरम पाणी करत ठेवलेलं आहे गच्चीवर, तिथं भिजत टाकायची आहे संध्याकाळपर्यंत. आणि मग संध्याकाळी ती अशी उपसून बांधून ठेवणार आहे का म्हणजे कपड्यामध्ये, आणि उद्या कडक उन्हात वाळत करून घेणार, कारण त्याची डाळ करायची मला, तुरीची डाळ, गावरान तुरीची डाळ. तर ती दाखवते तुम्हाला काय काय वस्तू आणल्या. आणि तेच रंगपंचमी आहे. तर रंगपंचमी कसं लहानपणी आम्ही इतकं खेळायचो, आणि आता एवढी मजा येत नाही खेळायला, म्हणजे कोणी नाही राहत वगैरे. लहानपणी खूप खेळायचो आम्ही. तसंच आता कियारा मी आणतील ना दुपारी तेव्हा खेळतील. त्यांनी इतके बलून्स भरून ठेवलेले आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि धान्य आणलेलं आहेत ना ते सुद्धा दाखवते. तर इथे धान्य आहे, इथे बघू शकता. म्हणजे धान्य म्हणजे डाळी वगैरे काय काय घेऊन आले ना, तेवढं पोतच आहे. बापरे जड आहे. आणि इथे काही गोष्टी ठेवलेल्या आहे. ही टोपली घेतली होती, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि इथे तुरीची डाळ आहे, म्हणजे अख्खी तूर. आणि तुम्हाला विहान त्यांनी केलेले बलून्स, दोघांच्या बादल्या, ही पिंक कलरची कियाराची आणि ब्ल्यू कलरची विहानची. या दोन बादल्यांमध्ये बलून्स भरून ठेवलेले आहे. ते आल्यावर आता रंगपंचमी खेळणार आहे. तर इथे चला आता सगळ्या वस्तू तिथे नेते आणि दाखवते तुम्हाला. तर गोणीच भरून आणली आणि भाज्या आणल्या त्या. तर भाज्या आणल्या होत्या, त्या ठेवल्या फ्रीजमध्ये. इतकं जड आहे. तर हर्सूलला मला सगळ्या प्रकारच्या डाळ वगैरे सगळं भेटून गेलेलं आहे. सगळं तुम्हाला दाखवते आता. तर आता इथेच बसलेले आहे आणि इथे तुम्हाला सगळ्या गावरान डाळी ज्या ज्या आणल्या ना त्याचं दाखवते. मागे बसते, तुम्हाला लक्षात येईल काय काय घेऊन आलेली आहे वस्तू. तरी गोणीच घेतलेली त्यांच्याकडून. म्हटलं काय काय द्या. बघू शकता आपलं गावरान वस्तूंची खाण आहे ही. पहिल्यांदा तर इथे आणलेली आहे मसूर. बघू शकता मसूर घेतलेली आहे. तुम्हाला सगळं जवळ नंतर दाखवणार मी. त्याच्यानंतर ही तूर घेतली होती, काय म्हणता, तुरीची डाळ नाही आहे, तूर आहे ही. त्याची डाळ तयार करायची. आता ती वरती आपण जाऊ ना त्याच्यात भिजत टाकू. तर ही तूर 4 किलो घेतलेली आहे मी. ती 2 आणि दुसरीकडून 2 किलो घेतली होती, आणि दुसरीकडून 2 किलो. इथे सॉरी, इथे उडीद आहे, अख्खी उडीद. तर म्हटलं याचं ना काहीतरी भुजा वगैरे, तुम्हाला माहीत नसेल आता भुजा किंवा पिठलं, म्हणजे पीठ करून ठेवायचं पिठल्यासाठी. तर त्यासाठी मी 1 किलो उडीद घेतलेले आहे.
तर आता याचे भाव मला सांगता येणार नाही, तिथेच आता व्हिडिओमध्ये. तरी 100-150, हा ही 185 रुपये होती किलो उडीद. 85 का, हा 85. आणि ही होती ना काय म्हणता, ही पण 85 रुपये किलो, काय म्हणता आपलं तूर. आणि मसूर होती ती, तर कॅमेऱ्याला प्रॉब्लेम येत होता पण मग आता दुसरा कॅमेरा लावलेला आहे. तर मसूर होती 100 रुपये किलो. हे होतं 85 का 75 रुपये किलो उडीद. आणि हे पण 85 रुपये किलो आपलं तुरीची डाळ. त्याच्यानंतर आपली मूग होती, हिरवे मूग, ते पण 85 की 70 काहीतरी 75 किलो होते मस्त हिरवे मूग. गावठी सगळे इथे ठेवते. आणि इथे तूर आहे बघू शकता. तर ही 2-2 किलो म्हणजे 4 किलो तूर घेतलेली आहे मी. तर आता मी ही भिजत टाकणार, तर ही साईडलाच राहू देते. तर ती पण 85 रुपये, दोन्ही ठिकाणाहून 85 रुपये आणलेले आहे. आणि इथे घेतलेली 1 किलो मी 100 रुपयाची खुरासणी चटणी करायला, एकदम गावरान खुरासणी. आणि स्पेशली मला तिथे जायचं होतं नागली घेण्यासाठी. तर इथे मी 2 पायल्या म्हणजे 14 किलो, एका पायलीमध्ये 7 किलो नागली असते, म्हणून मग 2 पायली नागली घेतली आहे 14 किलो बघू शकता इथे. तर लवकरच आपण नागलीचे पापड करणार आहे. ते पण मी फर्स्ट टाइम मागच्या वर्षी केले होते, तर ते थोडीशी माझ्याकडून बिघडून म्हणजे थोडेसे काळपट झाले होते, पण ह्यावेळेस थोडे चांगले होणार सेकंड टाइम. तर आणि ती जुनी पण नागली होती, ही नवीन नागली आहे. तर अशी नागली आहे ही बघू शकता. आणि इथे डाळी घेतलेल्या सगळ्या. आणि इथे घेतलेले आहेत फ्रूट्स, म्हणजे हे आता आपल्या नाशिकमध्ये किती 30 रुपये किलो प्रमाणे मिळतात. तर ते हा 1-2 किलोचा असतो, तर 60 रुपयाला हे एक मिळतं. तर हे 100 रुपयाचे आम्ही 4 आणले होते, काहींना दिलं वाटती. तर 100 रुपयाचे 4 वॉटरमेलन आणले बघू शकता, मोठे मोठे आहेत, म्हणजे 2-2 किलोचे तर असतील. आणि हे 5 आणले होते 50 रुपयाचे. तर आता वैभवला हॉस्पिटलला दिले, आईना दिलं. आणि एक फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि हे 2 आहे कच्चे थोडेसे, तर ते. आणि मेन म्हणजे ही पाटी घेतलेली आहे 250 रुपयाला, खूप मस्त आहे. तर मला घ्यायचीच होती. तर त्याच्यात कसं आता नागली भिजवली ना, तर आपल्याला काढून ठेवता येईल, उपसून ठेवता येईल, त्याच्यासाठी घेतली. तर एवढं गावरान वस्तू घेतलेल्या आहे सगळ्या बघू शकता. एवढं घेतलेलं आहे. तर हाच फायदा असतो खेड्यावर बाजारात जाण्याचा. सगळ्या गावरान वस्तू, गावरान डाळी वगैरे सगळं भेटून जातं आपल्याला. थोडंसं लांब राहतं पण मग सगळं भेटून जातं आणि फिरणं पण होतं. आणि खूपच छान व्ह्यू होता, पावसाळ्यात इतकं छान वाटेल तिथे. तर असं घेतलेलं आहे सगळं. भाज्या घेतल्या त्या कालच मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या. आज केली होती भाजी, याची तांदूळक्याची भाजी केली होती. आणि गव्हाच्या शेंगा आहे ठेवलेल्या. तर चला आता आपल्याला तूर जायचं आहे वरती पाण्यामध्ये टाकायला, भिजवायला. म्हणजे मला संध्याकाळी उपसून बांधून ठेवायला, म्हणजे त्याची डाळ करता येईल. आणि आईंकडे घरटी आहे, तर डाळ करून बघू ह्यावेळेस, बघू जमते की नाही. जमली तर ठीक, कारण मी तर कधीच नाही केली, म्हणजे कधीच नाही. माझी मम्मी जात्यावरच डाळ करते, आईन पण जात्यावर डाळ करतात, पण मी कधीच नाही केलेलं. पण म्हटलं ह्यावेळेस ट्राय करून बघू कसं येतं की नाही येतं. नाही थोडीशी करून बघेल, नाही आली तर मग गिरणीतून मी डाळ करून आणणार. असं घेतलेलं आहे, तेवढं घेऊन आणली आहे. आणि इथे नागली, इथे तूर आता वरती भिजत टाकू. इथे घेऊन आलेली आहे आपलं खुरासणी, गावठी खुरासणी आहे उडीद. तर त्याचं पिठलं वगैरे करण्यासाठी मला खूप आवडतं. इथे मूग आहे, आता वेट लॉस करते तर मग त्याच्यासाठी मुगाची 1 किलोच आणली माझ्यासाठी. आणि इथे अख्खी मसूर, तर ही गावठी अख्खी मसूर आहे बघू शकता. आणि जी दुकानातली असते ना ती मोठी साईजची चपटी असते हायब्रिड, ज्या मॉलमध्ये घेतो ती कधीच घ्यायची नाही, ती काही चांगली नसते. तर एवढं घेतलेलं आहे. आणि इथे हे असं आहे, घेऊन जाऊ वरती, कारण पाणी तापत ठेवलेलं आहे. आणि त्याच्यात टाकून देऊ पातेल्यामध्ये, कारण ऊन आहे भरपूर. मस्त संध्याकाळपर्यंत छान होऊन जाईल. मग 6-6:30ला जाऊन उपसून आणि बांधून ठेवणार. पाणी मस्त गरम होते, आता त्यात टाकून देऊ.
तर इथे तुरीची डाळ टाकलेली आहे पातेल्यामध्ये. आता उन्हातच संध्याकाळ बघू शकतो. इथे पातेल्यामध्ये तुरीची डाळ टाकलेली आहे अशी. आणि हे वरचं येतं ना, हे काढून घेते मी. हे बघ इथे काढून घेतलेलं आहे वरचं. तर अशी तूर ठेवलेली आहे. चला, मम्मीने सांगितली होती हे असं डाळ करतात म्हणून मग मी त्या पद्धतीचं करते. चला, खूपच ऊन आहे, बापरे खूपच ऊन आहे. माय गॉड. तर माझी मम्मी नेहमी डाळ करते घरीच, तुरीची, उडदाची वगैरे. तर तुरीची, हरभऱ्याची डाळ करताना असंच भिजत टाकावं लागतं. मला नव्हतं माहिती. आज तिला मी फोन करून विचारलं, ती म्हणे भिजत टाकवरती आधी पाणी ठेव, सकाळी दुपारी म्हणजे पाणी कोमट झालं की डाळ टाकून दे त्याच्यामध्ये आणि संध्याकाळपर्यंत ठेव आणि काढून आणि एका फडक्यात बांधून ठेव आणि उद्या म्हणे सगळं उन्हात वाढ करून दे वरतीच आणि मग नंतर तू डाळ काढू शकते म्हणे. मग घरटीवर कर, गिरणीतून कर, म्हणजे त्याची टर्फर निघून जातात वरची जी कवच असतात ते. त्याच्यामुळे मग नाही तर मला असं वाटायचं की असंच डाळ करतात भलटून डायरेक्ट, पण तशी नाही करत, आधी भिजत टाकावं लागते. चला, खूपच जमले. आता हा पसारा आवरून घेते सगळं. तर इथे मस्त वॉटरमेलन खाते थोडंसं आणि वरती किती ऊन होतं मला दाखवलं. तर इथे वॉटरमेलन खाते थोडंसं, छान वाटते. आणि अर्धं ठेवून दिलं मी याच्यामध्ये फ्रीजमध्ये आणि अर्धं खाते. आणि थंडच आहे आणि इतकं गोड आहे ना, एकदम असं भगरावं लागतं ना, एकदम नाही का दाणेदार तसं आहे. चला, आता विहान ते पण येतील आणि त्यावेळेस ते रंगपंचमी घेतील ना, त्यावेळेस दाखवतेस. मुलांनी चालली होळी रंगपंचमी. तर आता ना टेरेसवर चालली. आपली तूर होती ती आता निथरून ठेवते नवीन आणलेल्या पाठीमध्ये, निथरून आणि बांधून ठेवते ह्या बेडशीटमध्ये. चला, आता वाजले 6, 6:30 वाजले. चल
सनसेट छान आहे. वाव, त्याच्या बिल्डिंगच्या मागेच बरोबर गेला आहे ना. हा. तर इथे आपली तूर मस्त भिजली आहे. बापरे, फुगून आली ती तर. अशी बघू शकता. तर याच्यातच काढून घेऊ आणि बांधून ठेवू बेडशीटमध्ये. तर त्याच्यात बेडशीटमध्ये काढून ठेवते. पहिल्यांदाच डाळ करते घरच्या घरी. तुरीची डाळ माहिती नाही मला. पूर्ण काढून झाली आहे. 4 किलोची किती डबल होऊन गेली ती. तर आता इथे मी ना बांधून ठेवते आणि बरोबर निथरून जाईल ह्या पाठीमध्ये. आणि उद्या सकाळी सकाळीच काढून लगेच वाळत करायची, नाही तर त्याला मोड आली तर काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळे याच्यात आता ठेवली. बघू शकतो पाणी निघतं. आणि ही पाटी, त्याचा कसा उपयोग, पाणी निघून जातं सगळं एक्स्ट्राचं. त्याच्यावर ठेवलेलं आहे. आता याच्यावर काहीतरी ठेवली ती पाटी. वियांना खाली घ्यायला पाठवली ती. पुरेल का ती? राहू द्यायची काशीच. राहू देऊ ना. तर पाठी टाकून ठेवली. आता सकाळी सकाळी येऊन वाद करून देणार. सनसेट मस्त छान झाला होता तेव्हा. आणि आपलं संत्रीचं झाड, त्याला संत्री बघू शकता आलेले आहे तिथे. लिंबू, तर असं तुरीची डाळ ठेवलेली आहे. मम्मीने सांगितल्याप्रमाणे मम्मीला फोन केला होता मी. तर ती म्हणे आता निथरून आणि पाठीमध्ये ठेव, बांधून आणि वरतून झाकून दे आणि उद्या सकाळी सकाळी वाळत करून देऊन. हा म्हणजे सकाळी सकाळीच त्याला मोड लागायला नको म्हणून सकाळीच लवकर जाऊन वाळत करून दे. तर उद्या सकाळी मग वाळत करून दे. त्यावेळेस दाखवलंच तुम्हाला. तिथं झालेलं आहे. मस्त भिजून गेली होती तूर. चला, आणि जमलं तर आपण मस्त घरटीवर डाळ करून बघणार आहे ह्यावेळेस. चला आता चहा ठेवते आणि बोलते तुमचा. व्हिडिओ मी कंटिन्यू केलाच नाही. वरती तूर डाळ टाकली. त्याच्यानंतर आता वाजली 8:30. आता इतक्यात विहान गेला स्कूलला, म्हणजे खाली बस येईलच त्याची. आणि आता मी वरती झाली तूर डाळ पसरवायला. आली इतकी कबूतर होते आजूबाजूला. काय करावं काय माहिती. पसरून वरती साडी अशी टाकून द्यावी पातळ. पाणी तर उतरून गेलेलं आहे या साईडला. इथे टाकून देते. सगळी पसरून देते. तर
तर डाळ करण्याची अशी प्रोसेस दाखवली आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. मला सुद्धा माहीत नव्हतं आणि मला सुद्धा आता माहिती झालंय. तर आता असं वाटायला लागलं की माझी मम्मी जे करायची, मी जे लहानपणी तिला बघायची ते आता मी स्वतः करते. एकदम छान पण फिलिंग आहे आणि भारी पण वाटतंय की आपण त्या गोष्टी शिकतोय, मम्मीच्या शिकलेल्या गोष्टी आपण करतोय आता. तर भारी वाटतंय एकदम. तर किती ना एकदम वेगळं, लहानपणी आपण मम्मीला असं करताना बघायचो आणि आता स्वतः करतोय. थोडं वेगळं पण आहे पण छान पण फिलिंग आहे ही. तर तेच सगळ्या गोष्टी मी शिकते मम्मीकडून हळूहळू आणि घरच्या घरी प्रयत्न करते की डाळ घरच्या घरी करावी किंवा गावरान गोष्टी वापराव्या. जसं आपल्या पूर्वज म्हणजे पहिले लोक गावरान सगळ्या गोष्टी वापरत होते, ऑर्गॅनिक वापरत होते. गावरान म्हणजे बेसिकली ऑर्गॅनिक, ज्याला खत वगैरे काहीच नाही वापरलेलं ते ऑर्गॅनिक गावरान म्हणू शकतो आपण. तर त्या गोष्टी मला वस्तू वापरायला खूप आवडतं. माझ्या मुलांना आणि परिवाराला जास्तीत जास्त गावरान वस्तू द्याव्यात खाण्यासाठी वगैरे. डाळ वगैरे काही तांदूळ झाले, गहू झाले तर माझा हा प्रयत्न असतो. म्हणून मी लांब कुठे जावं बाजारात, मी बाजारात जाते जिथे बाजार असला तिथे. आता इथे मस्त वाळत केलेली आहे आणि आता वरतून येऊन साडी